राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हॅलो हॅलो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कठावरी कर कठावरी ठेवनिया कर कठावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर औड निरंतर येते दान औड निरंतर येते दान औड निरंतर येते दान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कुंडले तळपते श्रवणी कौतुक मने विराजित मने विराजितो कंठ कौतुक मने विराजितो तुळशी हार गळा कासे पितांबर 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 औढ निरंतर हेचे दान औढ निरंतर हेचे दान औढ निरंतर हेचे दान तू का मन माझे हेचे सर्व दुःख तू का मन माझे हेचे सर्व दुःख पाहिलाची मुख
जय राम कृष्ण जय 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 सत्य
दास करे सत्य दास करे नाम विठोबाचे बरे 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 बंधने तुमती बंधने तुमती बंधने तुमती बंधने कीरति जाने उभय लोके कीरति जाने उभय लोके कीरति जाने उभय लोके कीरति जाने कृपया लोके जाने कृपया लोके कीरति जाने आहा जाने काटी जाने काटी जाति लाभ उठाओगे 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 ये सुतारी बंधने ये सुतारी बंधने ये सुतारी बंधने सुतारी बंधने उभय लोके कीरति जाने उभय लोके कीरति जाने उभय लोके कीरति जाने उभय लोके कीरति उभय लोके कीरति जाने उभय लोके कीरति जाने दुखा मने भोला दुखा मने भोला दुखा मने भोला तुका मने घोड़ा जिंकुदाने कली काला 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 ये ने सुतारी बंधने ये सुतारी बंधने ये ने सुतारी बंधने उभय लोके कीरति जाने 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 उभय लोके कीरति कुमार कुमार अजून गेन वाढवा थोडं
सत्यताच खरे राम सत्यताच खरे सत्य साथ खरे नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे बर तेने टूटते बंधने तेने टूटते बंधने 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 तेने टूटते बंधने नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे बरे तेन टूटते बंधने तेन टूटते बंधने सत्यताच बरे सत्य सत्यताच बरे सत्यताच बरे नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे बरे तेने तेने टूटते बंधने तेने तेने टूटती बंधने नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे बरे तेने टूटते बंधने तेने टूटते बंधने उभय भय लोके वो भय
उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती जेने उभय लोकी कीर्ती उभय लोके कीर्ते उभय लोके कीर्ति तेने टूटते बंधने तेने टूटते बंधने हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिनाथ भगवान की जय ढालो 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 सत्याचाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने दोईलिक उभयलोकी कीर्ती जेने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता जो आपण अभंग निवडलाय तो जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे। तत्पूर्वी प्रथेप्रमाणे आपण भगवंताचं नाम स्मरण करूया। महायोगपीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे तमागत्य तिष्ठत् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन ओ पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पाण्डुरङ्ग करु प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम रंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने विचारो हो त्यांच्या कृपादाने कथे विचार त्यांच्या कृपादाने कथे विचारो ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकारण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरांजने मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी त्यावार करी संतांच्या त्यावार करी संतांच्या वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा मस्तक हे पायावरी त्यावार करी संतांच्या त्यावार करी संतांच्या त्यावार करी संतांच्या मस्तक हे पायावरी त्यावार करी संतांच्या त्यावार करी संतांच्या त्यावार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो धलो निज चरणा तुमच्या धलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज सेवे चरणा लागी सेवक झालो तुमच्या धलो निज चरणा तुमच्या धलो निज चरणा तुमच्या धलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागो निज चरणा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तिजने भाव ज्याचे गाठी तयासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तिजने तुका मने बोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्तिजने विठ्ठला विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताह आजचा पहिला दिवस असल्या कारणाने पहिल्या दिवस आपण भगवंताचं मंगल असं नाव घ्यायची ही प्रथा आहे. त्या नियमाला अनुसरून
आज आपण सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या पाट्यातला असा अभंग आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाचा धावता भावार्थ सांगायचा झाला तर तो असा की सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. विठोबाचे नाम हे सर्वात बरं असून ते सत्य आहे, साच आहे आणि खरे आहे. तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. परंतु तुकोबारायांनी या एकाच शब्दाला 3 वेळा का वेगळ्या वेगळ्या याच्यात म्हटलंय ते मी अभंगाचा विस्तारपूर्वक निरूपण करीन तेव्हा सांगेन. पहिल्या कारणाचा अर्थ इतका आहे की विठोबाचं नाव हे बरं आहे आणि सत्य आहे. दुसऱ्या कडव्यात तुकोबारायांना काय सांगायचं आहे की येणे तुटती बंधने, म्हणजे सर्व बंधनं तुटतील जर आपण नामस्मरण केलं तर. आणि जो नामस्मरण करेल त्याच्या उभयलोकी म्हणजे दोन्ही लोकांमध्ये त्याची कीर्ती पसरेल. तिसऱ्या चरणात सांगितलं आहे की भाव ज्याचे गाठ देखील जिंकू शकतो, काळावर देखील तो मात करू शकतो. हे अभंगाचं 4थं चरण आणि हे अभंगाचा थोडक्यात मी भावार्थ सांगितला. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे आपल्याला परिहार देणं गरजेचं असतं. आदिनाथ विश्वेश्वर मंदिर व हे मंदिराचं प्रांगण असं आहे की या प्रांगणातनं या मंदिरातनं गेल्या अनेक वर्षापासून हा सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे तो नियमितपणे चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नुसता सप्ताहच नाही तरी महिन्याच्या प्रत्येक एकादशीला दोन्ही एकादशीला या ठिकाणी कीर्तन होत असतं. मग आणि कीर्तनकार कोण असतात? या मंडळातनंच या मंदिरातनं तयार झालेले कीर्तनकारच या ठिकाणी कीर्तन करतात. त्यापैकी मी देखील एक आहे. आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली आहे. तो मी काही मोठा कीर्तनकार आहे म्हणून नाही, तर मी या एक मंडळाचा या मंदिराचा एक सेवक आहे. त्या नात्याने मंडळाचे अध्यक्ष काशीराम भाऊ तसेच माझे सर्व गुरुतुल्य असणारे महादेवदादा सालेकर आहेत, प्रेम आहेत, सूर्यकांतदादा कदम आहेत, या आपल्या भगिनी आहेत. सगळ्यांची मी नावं सगळ्यांची घेत नाहीत, परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मला आज या ठिकाणी सेवेची संधी प्राप्त झाली. येणारा जो कीर्तनरूपी सेवेकरता आपल्याला वेळ दिला आहे त्या वेळेमध्ये मी अभंग सोडवून मला बुद्धीने जसं जमेल तसं सोडवण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठाला 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 विठाला. वारकरी संप्रदायामध्ये 29 परवण्या सांगितल्या गेल्या. 29 परवण्या कुठच्या? तर 24 एकादशा आणि 5 महापरवण्या. महापरवण्या म्हणजे कुठच्या? एक वामन जयंती, नरसिंह जयंती, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी आणि या सर्व 29 परवण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ असं जिला म्हटलं गेले ही महाशिवरात्री. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि महाशिवरात्रीचं निमित्त साधून या ठिकाणी प्रतिवर्षी सप्ताह होतो. तर या सप्ताहाला जो कारण आहे तो भगवान शिवशंकर असल्यामुळे आपण अभंगाला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा वेळ का होईना भगवान शिवशंकराचं चिंतन केलं पाहिजे. भगवान शिवशंकर कोण होते, कशा रूपाने ते होते आणि त्यांनी कशा प्रकारे सृष्टीची रचना केली, मी हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण सर्वांनी शिवलीलामृत ग्रंथ वाचला असेल किंवा शंकर भगवंताविषयी आपण अनेक वेळा कुठे वाचन केलं असेल किंवा कीर्तनामध्ये ऐकलं असेल. इतर अनेक देवता आहेत की ज्यांची आपण जयंती साजरी करतो. मग दत्त जयंती असेल, गणेश जयंती आहे, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. आणि जेव्हा या जयंत्या साजऱ्या करतो तर त्यावेळेस तो एक भगवंताच्या जन्माचा वेळ ठरलेला असतो. म्हणजे हनुमंताचा पाठ आहे, भगवान श्रीकृष्णाचा रात्री आहे, रामाचा दुपारी आहे. पण त्या निश्चितप्रमाणे त्या निश्चित वेळेला त्या निश्चित तिथीला आपण भगवंताचा जन्म साजरा करतो आणि आपल्या परीने आपण साजरा करतो. भगवंताला पण पाळण्यात घालतो व इतर सर्व सोपस्कार पूर्ण करतो. परंतु कोणाच्या वाचण्यात किंवा कोणाच्या ऐकण्यात असं आलं आहे की भगवान शंकराचा जन्म अमुक तिथीला अमुक वाजता अमुक ठिकाणी झाला होता. कोणाला माहिती आहे काय? कोणाच्या वाचण्यात असं आलं आहे का?
जर आलं असेल तर मला सांगा, कारण काय माझ्या वाचनात किंवा माझ्या माहितीप्रमाणे तसं नाही आहे. ह्याचं कारण एक आहे की सृष्टीच्या रचनेच्या आधी असं म्हटलं जातं की भगवंत निर्गुण निराकार स्वरूपात होते. आता नंतरच्या काळामध्ये अनेक पंथ झाले, ज्याच्यामध्ये शैव पंथ आहेत जे शंकराला मानतात, वैष्णव पंथ आहेत जे विष्णू भगवंताला मानतात, गाणपत्य आहेत जे भगवान गणपतीला मानतात, शाक्त आहेत जे देवीची उपासना करतात. हे सर्व पंथ जरी हिंदू धर्मीय असले तरी यांचा एक अट्ट्यास असतो की वैष्णव काय म्हणणार की विष्णू भगवान मोठा, शंकरचे शैव काय म्हणणार की शंकर भगवान मोठे. परंतु आपण त्या भानगडीत न पडता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो निर्गुण निराकार परमात्मा होता त्याला आपण शंकर का मानतो, तर त्याचा जर आपल्याला दाखला घ्यायचा झाला तर माऊलींनी अमृतानुभव ग्रंथ जो लिहिला आहे त्या ग्रंथाचा पहिला अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव आहे शिवशक्ती समावेशन. आणि त्या अध्यायामध्ये स्पष्टपणे असं लिहिलं आहे की जो निर्गुण निराकार परमात्मा होता तो भगवान शिवशंकरच होते. विठ्ठल 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 विठ्ठल. खूप मोठा काळ लोटला भगवान निराकार स्वरूपात असल्या कारणाने. असं होतं ना की काही काळ लोटला की आपल्या देखील कुठच्या तरी गोष्टीचा कंटाळा येतो, त्याप्रमाणे भगवंताला निर्गुण स्वरूपात राहण्याचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता सगुण साकार रूप घ्यायचं. आणि भगवंतानी शिवशंकरांनी सगुण साकार रूप घेतलं. सगुण साकार रूपामध्ये काही काळ राहिल्याच्या नंतर भगवंत कसे होते, भगवंत खूप सुंदर होते, खूप देखणे होते. त्यांचं स्वरूप म्हणजे आपण वर्णन करू नाही शकत इतके त्यांचा रूप देखणं असं स्वरूप होतं. आणि भगवंत स्वतःच्या रूपाला भाळले आणि त्यांना असं मनात आलं की स्वतःचाच उपभोग मी घ्यावा. परंतु असं शक्य आहे काय स्वतःचा उपभोग घेता येईल, ते अशक्यप्राय गोष्ट असल्या कारणाने भगवंतानी स्वतःच्याच अंशातनं म्हणजे कोणी शिवानी दुसरं एक स्त्री रूप तयार केलं आणि तिलाच आपण देवी म्हणून पुजतो, ते शिव आणि शक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण भगवंताची पूजा शिवशंकराची पूजा करतो, ते लिंग रूपात करतो, पिंडीच्या रूपात करतो. मुळात आपण एक गोष्ट समजली पाहिजे की ज्याप्रमाणे शिव आणि शक्ती आहे म्हणजे प्रकृती आणि पुरुष आहे, जोपर्यंत दोघे एकत्र होत नाहीत तोपर्यंत सृष्टीचं सृजन होत नाही. म्हणून या ठिकाणी सुरुवातीचंच भगवंतानी स्वतःबरोबर शक्तीचं पण उत्पत्ती केली, मग शिव आणि शक्ती झाले. मग काही काळाच्या नंतर भगवंताला असं वाटलं की आता आपण दोघंच किती दिवस राहायचं. मग त्यांनी आपल्या डाव्या भुजेतनं एक पुरुष निर्माण केला आणि तो पुरुष इतर कोण नसून विष्णू भगवान होते. आणि त्या विष्णू भगवानांना त्यांनी आदेश केला की कठोर अशी तपश्चर्या करायची. भगवंतानी खूप कठोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करताना त्यांच्या शरीराला घाम सुटला आणि तो घाम इतका होता की त्या घामाचं एक सरोवर तयार झालं. आणि ते सरोवर पाण्याचं सरोवर होतं. पाण्याला संस्कृतमध्ये एक शब्द नार म्हणून म्हटलं जातं. नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे घर. ज्या पाण्यामध्ये ज्याचं घर आहे नार अधिक आयन, म्हणून भगवंताला विष्णू भगवानला नारायण असं नाव दिलं गेलं. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताची जितकी म्हणून नावं आहे त्या प्रत्येक नावाला काही अर्थ आहे. कुठलंही नाव अर्थहीन असं नाही. म्हणजे कोणीतरी उठलं, आता आपण आपल्या मुलांची नावं ठेवतो, कोण बंटी ठेवतो, कोण टॉमी ठेवतो, कोण अमुक ठेवतो, कोण त्या नावांना काही अर्थ असतो का नाही. ते नाव त्या मुलाचं आहे का कुत्र्याचं आहे हे पण समजणं मुश्किल असतं की नाही सांगा मला.
पण पूर्वीची लोक जे नावं ठेवायची, देवतांच्या नावांवरनं नावं ठेवली जायची. कशाकरता ठेवलं जायचं की ज्या ज्या वेळेस आपल्या घरातल्या त्या लहान मुलाला आपण हाक मारू त्या देवाच्या नावाने, त्या त्या वेळेस आपल्या तोंडातनं भगवंताचं नाव निघावं आणि ते भगवंताचं नाव निघाल्याच्या नंतर त्याच्यापासून प्राप्त होणारं पुण्य आपल्या संपूर्ण घराला लाभावं, या मागचा उद्देश असा असायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. शंकराला आपण भगवान शिव असं म्हणतो. शिव या शब्दाचे जवळजवळ असं म्हटलं तर 40 अर्थ आहेत, परंतु 2-4 अर्थ मला माहिती आहेत, ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती, शिव म्हणजे एक अर्थ असा होतो की सीमा किंवा मर्यादा. शिव हे नावाला हे अर्थ असल्या कारणाने आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की माणसाच्या वागण्याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, त्याला सीमा असली पाहिजे. भगवंताचं नाव, एक नाव शिव आहे. दुसरं नाव आहे स्पर्श. शिवणं म्हणजे स्पर्श करणं. आपण बोलतो ना, मी तुला खेळताना लहान मुलं बोलतो मी शिवलं तुला, तर हे एक शिव झालं आहे. तिसरा अर्थ आहे की स्पर्श झाला, शिव झाला, मर्यादा झाला. आणि शिव म्हणजे शिवची जर आपण ती वेलांटी काढली तर त्याचं काय होतं, शव होतं अर्थ. शव म्हणजे कशाला म्हटलं गेलं आहे, शव म्हणजे प्रेत. आपण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा भगवंताचं नाव घेतो तेव्हा आपल्या लक्षात काय येतं, आपण तो अभंग आपल्या पटकन लक्षात येतो. कुठला, भस्म उटी रुंड माला, भस्म उटी रुंड माला, भस्म उटी रुंड माला, त्रिशूल हाती त्रिशूल डमरू, हाती त्रिशूल डमरू ज्वाला, हाती त्रिशूल डमरू ज्वाला, हाती त्रिशूल डमरू ज्वाला, हाती त्रिशूल डमरू ज्वाला. भस्म उटी रुंड माला, हाती त्रिशूल ज्वाला, हाती त्रिशूल ज्वाला, हाती त्रिशूल ज्वाला. भस्म उटी रुंड माला, हाती त्रिशूल ज्वाला, हाती त्रिशूल भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना आपण हा अभंग म्हणतो, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म उटी म्हणजे काय, भस्माची उटी. भगवंताने नेहमी भस्म चर्चित केलेला असतो. भस्म तो पण कसला असतो, साधा सुद्धा भस्म नसून तो चिता भस्म असतो. आणि आपण नेहमी असं म्हणतो की भगवंताचा वास नेहमी स्मशानात असतो. आज देखील स्मशान म्हटलं की आपल्याला थोडी बहुत भीती वाटते. मुंबईसारख्या ठिकाणी नाही, शहरात स्मशानात म्हणून काय वाटत नाही, परंतु आज देखील गावच्या ठिकाणी जी स्मशान आहेत तिथे 3 नंतर लोक जाताना 10 वेळा विचार करतात. आपण घाबरतो की त्या स्मशानात काय बाधा असेल काय, परंतु भगवान शंकर सतत त्या स्मशानात राहतात. त्यामागचं कारण काय की भस्माची जी चर्चा करतात ते भस्म आपल्या अंगाला लावतात, त्याच्या मागे एक शिकवण देण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला असा आहे की स्मशान हे असं ठिकाण आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी त्या ठिकाणी जायचं आहे. शेवटचा विसावा त्याचा त्याच ठिकाणी असणार आहे. आणि आपण जन्माला आल्यापासून मृत्यू म्हटलं की आपण त्या मृत्यूला घाबरत असतो, पण आपण एक गोष्ट विसरतो की सगळ्यात जर मनुष्याचा जवळचा सोबती असेल तर तो मृत्यू आहे. का, कारण त्याला जन्माला आल्यापासून तो मृत्यू त्याच्या सोबत असतो. जन्माले बाल त्याची वाट पाहे काल, त्याची वाट पाहे काल, त्याची वाट पाहे काल. जन्माले बाल त्याची वाट पाहे काल, त्याची वाट पाहे काल, त्याची वाट पाहे काल. जन्माले बाल, जन्माले बाल, जन्माले बाल,
पाहे काला वाट पाहे काला जन्माले बाळ त्याची वाट पाहे काला त्याची वाट पाहे काला त्याची वाट पाहे काला आता बघा आपण शंकर भगवानचं इथपर्यंत वर्णन केलं. मगाशी आपण काय सांगितलं, विष्णू भगवानला शंकर भगवाननी उत्पन्न केलं. विष्णू भगवंतांनी तपश्चर्या केली, त्यांचं नारायण स्वरूप तिथे प्रस्थापित झालं. त्यानंतर भगवंतांनी आणखी एका पुरुषाला निर्माण केला, तो ब्रह्मा निर्माण केला. आणि भगवंताच्या नाभीतनं जे कमळ उगवलेलं विष्णू भगवंताच्या, त्या कमळामध्ये त्याला स्थापना केली. म्हणून भगवंताला पद्मनाभ असं म्हणतात. पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे नाभी. ज्याच्या नाभीतनं कमळ उद्भवलेलं आहे त्याला पद्मनाभ असं नाव आहे. मग या ठिकाणी कोण कोण झाले बघा, शिव झाले, शक्ती झाले, ब्रह्मा झाले, विष्णू झाले. याच्या पुढे मग भगवंतानी ब्रह्माला सृष्टीची रचना करण्याचा आदेश दिला. ब्रह्माला सांगितलं आता तू सृष्टीची निर्मिती कर. मग त्याप्रमाणे ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. त्या सृष्टीचं पालन करण्याचं काम भगवंताने विष्णू भगवानला सांगितलं. मग 2 कामं झाली. आता आपण बोलतो ना माऊलींचं, आपण ओवी आपल्याला माहिती, उपजेते नाशे नाशले ते पुनरपि दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे जी गोष्ट निर्माण झाली आहे तिला कधी ना कधी तिचा अंत होणार आहे. मग त्याच्यामध्ये सृष्टी पण सामील आहे की सृष्टी देखील जर बनली तर या सृष्टीचा देखील कधी ना कधी अंत होणं हे ठरलेलं आहे. परंतु हे अंत करायचं किंवा संहार करायचं हे काम कोण करणार? कारण का एकाला काम दिलंय बनवायचं, दुसऱ्याला काम दिलंय पोसायचं. मग या सृष्टीचा संहार करायचं काम कोणाला? तर भगवंतानी स्वतःच्या अंशातनं पंचानन म्हणजे शंकर भगवानला तयार केलं. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 देव झाले. मग एकाने निर्मिती, दुसऱ्याने उत्पत्ती, स्थिती आणि लय ही 3ही कामं वाटून घेतली. आणि त्याप्रमाणे हे सृष्टीचा कारभार आज तागायत चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन तुम्ही लोकांनी भरपूर ऐकले असेल आणि कीर्तनकार पण वेगवेगळे असतात. ते आपापल्या परीने सांगत असतात. मग अभंग पण ते ठरलेले असतात. तर कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की आपण सांगायचं काय? आणि तुम्ही लोकांनी भरपूर ऐकलेलं असतं. कारण काय, सांगणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा जास्त हुशार असतो. कारण काय, जे बोलणारा जितका बोलतो त्याच्या 1000 पट ऐकणाऱ्याने ऐकलेलं असतं. एक असा दृष्टांत आहे की एका ठिकाणी एक शिवचरित्रकार होते आणि त्यांना अमुक अमुक ठिकाणी शिवचरित्रावर व्याख्यान द्यायचं. 3 दिवस सतत ते व्याख्यान होतं. आणि ते व्याख्यान द्यायचं त्यांना आपल्या भाषेत म्हणायचं सुपारी मिळाली. आणि त्याला जे मानधन होतं ते चांगलं मजबूत पाकिट त्याला मिळणार होतं. आता गंमत अशी झाली की त्याला काही अडचण निर्माण झाली आणि त्याला असं झालं की तो 3 दिवस त्या ठिकाणी पोचू शकत नव्हता. परंतु त्याला माहिती आहे की मी जर नाही गेलो तर माझं हे पाकिट बुडेल. मग त्याने विचार केला की जर पाकिट पण वाचवायचं आहे तर काहीतरी करावं लागेल. आता वक्त्याचा नेहमी असा समज असतो की मी खूप हुशार आहे. मग त्यांनी एक तात्पुरता गडी तयार केला. त्याला सांगितलं की त्या ठिकाणी तू जा आणि थोडा छत्रपतींबद्दल भरपूर साहित्य उपलब्ध आहे, तू थोडा बहुत अभ्यास करून जा आणि कसा तरी तासभर तिकडे मारून ने. शेवटच्या दिवशी आपल्याला पाकिट मिळेल, मी तुझा हिस्सा काहीतरी देईन. आता ज्याला त्यांनी सांगितलं तो तिच्यापेक्षा जास्त पुढचा होता. तो गेला आणि तुमच्यासारखे सगळे शून्य ऐकायला भरपूर लोक बसलेले. हॉलमध्ये असेल तर हॉल संपूर्ण भरलेला. आणि ह्यानी बोलला आता ह्याला काय, ह्याने अभ्यास नव्हता केला पण हा डोक्याने भरपूर हुशार होता. बोलला आता काय करायचं? तर बोला ठीक आहे, तुम्ही सगळे व्याख्यान ऐकायला ना छत्रपती शिवाजी महाराजांचं. हां बरोबर. तर मला एक गोष्ट सांगा, छत्रपती शिवरायांच्या वडिलांचं तुम्हाला नाव माहिती आहे का? तर सगळेजण एका आवाजात बोलले हो. बोले माहिती आहे ना, मग आता पुढे सांगायची काय गरज नाही, मी जातो, आजचं व्याख्यान संपलं.
ते पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी परत तसं. दुसऱ्या दिवशी तो होते पण हुशार होते. बोले काल आपण हा म्हटलं तर हा एक वाक्य बोलून पळून गेला, तर आज आपण बघू हा काय करतो. त्यांनी परत विचारलं. मग ठीक आहे, मग छत्रपतींच्या आईचं नाव तुम्हाला माहिती आहे का? तर लोकांनी बोले काल हा बोलल्यामुळे हा पळाला, आज आपण सगळ्यांनी नाही बोलायचं. ते बोले नाही. ते बोले नाही, जर तुम्हाला हेच माहिती नाही तर पुढे सांगून काय करू, मी जातो चला. तो निघून गेला. आता हे झालं, 2 दिवस गेले. आता शेवटचा दिवस उरला होता. श्रोते पण हुशार होते. त्यांनी आपसामध्ये ठरवलं. बोले आपण काय करायचं, ह्यानी जर उद्या परत असा तिसरा प्रश्न केला तर अर्ध्यांनी हा म्हणायचं आणि अर्ध्यांनी नाही म्हणायचं. मग ह्याला काही करून त्या दिवशी तरी व्याख्यान द्यावं लागेल. हा परत तिसऱ्या दिवशी आला आणि त्यांनी परत कालच्यासारखा 2 दिवसासारखा प्रश्न केला की छत्रपतींची राजधानी कुठे होते तुम्हाला माहीत आहे का? तर अर्धे लोक बोलले हो आणि अर्धे लोक बोलले नाही. तर आता ह्यांनी काय केलं, ठीक आहे मग ज्यांना माहिती आहे ना त्यांनी, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगा मी जातो घरी. म्हणजे वक्ते सांगायचं तात्पर्य येतं का की या गादीवर उभा राहिला, किंबहुना माईक हातात आला की वक्ता असतो त्याला असं वाटतं की मलाच सगळं समजतं आणि बसलेले मूर्ख आहेत. परंतु आपल्या कीर्तनाच्या क्षेत्रात असं नसून कीर्तन ही नामपर भक्ती आहे आणि तुम्ही जे बसलेले आहात ते श्रवण भक्ती करणार आहेत. नवविधा भक्तीमध्ये सर्वात 1 नंबरची भक्ती जर सांगितली, सर्वात वरचा दर्जा दिला आहे ती श्रवण भक्ती दिला आहे. श्रवण भक्ती म्हणजे तुम्ही जे आता ऐकून करताय ते. आणि दुसऱ्या नंबरची भक्ती आहे कीर्तन भक्ती, जे मी तुम्हाला सांगतोय ते विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आपण शंकर भगवानच्या बद्दल चिंतन करत होतो. थोडक्यात आपण सांगणार आहे. दरवेळेला आपण आणखी एक शंकर भगवानच्या वर 2-3 अभंग आहेत की ते प्रत्येक वेळेला आपण तेच घेतो. एक तर तुम्ही विश्वनाथ, दुसरा आता आपण भस्मउटी रुंडमाळा घेतला आणि दुसरा सगळ्यांचा आवडता आणि सगळ्यात सोपा अभंग असेल तर शिवभोळा चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्यांचे पाय माझे चित्ती, त्यांचे पाय माझ्या चित्ती, त्यांचे पाय माझ्या चित्ती, त्यांचे पाय माझ्या चित्ती. भोला चक्रवर्ती, भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती. शिवनाम वाचे शिवनाम, वाचे वज्र शिवनाम, वाचे वज्र शिवनाम. आपण बोलतो शिव भोळा चक्रवर्ती. मग खरोखर शंकर भगवान इतके भोळे असतील काय, जो या पूर्ण सृष्टीचं उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्यांनी ही सर्व सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीचं पालन करतायत, त्या सृष्टीचा नाश करू शकतात, ते खरोखर इतके भोळे असतील का? तर आपल्या माहितीप्रमाणे आपण ज्या गोष्टी ऐकतो पुराणातल्या त्या हिशोबाने आपण कशावरनं ठरवतो की भगवान भोळे आहेत? तर भगवंतानी ज्या ज्या म्हणून राक्षसांनी जे जे वर मागितले त्यांना त्वरित प्रसन्न होऊन ते वर दिले आणि असे वर दिले की नंतर त्या वरांमुळे भगवान विष्णूला अवतार घेऊन त्या राक्षसांचा संहार कर. याच्यामुळे आपण भगवंताला भोळा मानतो. परंतु भगवंत खरोखर भोळा आहे हे सांगणारा अजून एक अभंग आहे. आपल्या परिचयाचा काय आहे की नाही मला माहिती नाही, परंतु त्या अभंगामध्ये शिवलीलामृत ग्रंथातल्या 3 घटना त्यांनी दिल्या आणि त्याच्यावरून आपण हे ठरवू शकतो की खरोखर भगवान शंकर हे भोळे होते. तो अभंग असा आहे की देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. हां, मग त्याच्यामध्ये
तिसऱ्या कडव्यात त्यांनी सांगितलंय की कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला. शिवलीलामृत ग्रंथामध्ये जी कथा आलेली आहे व्याधाची, तो व्याध शिकारीला गेला होता, त्याला शिकार मिळाली नाही म्हणून तो पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन बसला. त्याला माहिती आहे की सगळे प्राणी जंगलात या ठिकाणी पाणी प्यायला येतील आणि ते जेव्हा पाणी प्यायला येतील तेव्हा मी त्यांची शिकार करीन म्हणून तो एका झाडावर बसला. आणि नेमकं ते झाड बेलाचं झाड होतं आणि प्राण्यांची वाट बघता बघता तो त्याचा वेळ जात नव्हता म्हणून तो एक एक पान तोडायचा आणि खाली टाकायचा. आणि कर्मधर्म संयोगाने त्या झाडाच्या खाली एक शंकराची पिंड होती आणि त्याला माहीत नसताना त्यांनी त्या शंकराच्या पिंडीवर रात्रभर बेल वाहिला म्हणून त्याला पुण्यफळ प्राप्त झाले. म्हणून कैलासाशी नेला म्हणून त्याचा उद्धार केला. कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला. दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये असं दिलं आहे की पाकाच्या फडतकारे उद्धरून नेली घारी. म्हणजे एक घार होती, ती घार थकून बागून आली आणि एका जंगलामध्ये त्या उघड्यावर शिवलिंग होतं, त्या शिवलिंगावरती टेकली आणि ज्या उडताना तिने आपल्या पंखाचा जे फडतकार केला त्या पंखामुळे जो वारा आला त्या वाऱ्यामुळे शंकर भगवान प्रसन्न झाले आणि तिच्या एवढ्याशा कृतीमुळे त्यांनी त्या घारीचा देखील उद्धार केला. म्हणून बोलतात भगवान भोळा आहे. आता तिसरं उदाहरण, चोरे पिंडी दिला पाव. म्हणजे एक चोर होता, तो चोर एका मंदिरामध्ये गेला, त्या मंदिरामध्ये पितळेची घंटा बांधली होती, त्याला ती घंटा चोरायची होती, त्याचा हात पुरत नव्हता. मग त्यांनी काय करावं, त्यांनी त्या पिंडीवरच पाय दिला. त्यांनी पिंडीवर पाय देऊन ती घंटा काढली, ती चोरली. परंतु भगवंत भोळे असल्यामुळे भगवंताने तिथे अशी मान्यता करून घेतली की ह्यानी इतर काय नाही स्वतःचं संबंध शरीर मला अर्पण केलं म्हणून ह्याचा पण उद्धार करणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हणतो आपण की शिवभोळा चक्रवर्ती विठ्ठल 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 विठ्ठल. पार्वती मातेने जेव्हा सांगितलं, पार्वती मातेने जेव्हा लक्ष्मीचं वैभव बघितलं, तिला पण असं वाटलं की वैकुंठामध्ये जसं सोन्याचे राजवाडे आहेत, ती जशी वैभवात राहते तशी आपण पण वैभवात राहावं. म्हणून तिने भगवंताला विनंती केली की माझ्यासाठी देखील सोन्याची नगरी तयार करा. आणि भगवंताने त्यांची इच्छा नसताना देखील त्यांनी एक सोन्याचं नगर वसवलं. आणि नगर वसवलं, आपण घर बांधलं की त्या घराची वास्तुशांती करायची असते. मग आता ह्या नगराची वास्तुशांती केली पाहिजे, या घराची वास्तुशांती केली पाहिजे. म्हणून त्यांनी ब्राह्मण कोणाला बोलवलं, रावणाला बोलवलं. आणि रावण तिथे आला, रावणाने सगळं पुरोहित्य केलं, ते सगळं विधी पूर्ण केला, वास्तुशांती पूर्ण झाली. आणि जेव्हा दक्षिणा द्यायची बारी आली तेव्हा शंकर भगवानने विचारलं की काय दक्षिणा द्यायची. तो रावण होता, रावणाने सांगितलं की मला दक्षिणा हवी, ते तुम्ही द्याल का. हा नक्की देईन. मग रावणाने काय मागितली, ती संबंध सोन्याची नगरीच मागितली आणि तीच सोन्याची लंका. म्हणून भगवंतानी जे पार्वती मातेसाठी बनवलं, त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे त्यांनी अख्खीची अख्खी सोन्याची नगरी रावणाला देऊन टाकली. विठ्ठल 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 विठ्ठल. शंकर भगवान बर पूर्ण कीर्तनात आपण शंकरांवरच बोलू शकतो, कारण माझी तेवढी तयारी आहे. परंतु संप्रदायाचा नियम आहे की आपण जो अभंग घेतला आहे त्या अभंगाची सोडवणुकी झाली पाहिजे. आज भगवंतामुळे आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून भगवंताचं आपण चिंतन केलं. एकदा आपण सगळे मिळून ऐका, कीर्तनाला जे बसलेले लोक आहेत त्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा भगवंताच्या नावाचा गजर होईल तेव्हा प्रत्येकाने मुखाने तर जेव्हा जेव्हा भगवंताचा नावाचा गजर होईल तेव्हा तेव्हा तुम्ही देखील भगवंताचं नाव घेणं गरजेचं आहे. एकदा आपण भगवान शंकराचं भजन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम
नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय माणूस जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत त्याची सारखी धडपड चालू असते ती सुखाकरता. सुख कसं आपलं जे तुमच्या आमच्या लोकांच्या आपल्या ज्या बुद्धीला पटतं ते सुख म्हणजे हे तात्पुरतं जे सुख आहे. म्हणजे आपल्याला पैसा हवा असतो, आपल्याला जर तरुण मुलगा असेल त्याला उत्तम अशी जोडीदार हवी असते, त्याचं लग्न झाले की त्याला चांगली मुलं हवी असतात, मुलांना चांगल्या शाळेत ॲडमिशन हवं असतं, घर हवं असतं, दार हवं असतं, गावच्या ठिकाणी असेल त्याला जमीन जुमला हवा असतो, बंगला, हे सर्व सुख ह्या गोष्टींना तो सुख समजत असतो. परंतु खरं सुख याच्यात नसून ज्या वेळेस माऊलींनी सांगितलं आहे किंबहुना सोये जीव आत्म्याची याला हे जेत होय तयानाम सुख, म्हणजे जिथे जीवाच्या आणि आत्म्याचं मिलन होतं त्या ठिकाणी खऱ्या सुखाची उत्पत्ती होते. परंतु हे तुम्ही आम्ही समजू शकत नाही. आपण या नश्वर अशा सुखाच्या मागे जात असतो. मग आपल्याला जर हे सुख प्राप्त करायचं आपल्या डोक्यात एकदा बसलं की हे जे नेहमी आपण ज्यांना सुख म्हणतो ते सुख नसून खरं सुख हे परमेश्वराच्या प्राप्तीत आहे, तर मग परमेश्वराची प्राप्ती कशी करावी ह्याचे मार्ग ठरलेले आहेत. ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि कर्म मार्ग आहे. 4 मार्ग सांगितले गेलेत. मग आता या 4 मार्गातला आपण एक एक मार्ग जर बघितला तर कर्म मार्ग आहे. तो कर्म मार्ग असा आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण कर्म करणार आणि त्या कर्माच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करण्याचा आपला उद्देश असतो. परंतु असं घडतं की कर्म करता करता आपल्या हातून काही नको असलेली देखील कर्म घडतात. मग कर्माचे अनेक प्रकार सांगितलेत. विहित कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म आणि नैमित्तिक कर्म. विहित कर्म म्हणजे रोज आपण करतो ते उठल्यापासून ते झोपेपर्यंत जे आपण करतो, आंघोळ करणं, जेवणं, खाणं, झोपणं, हे विहित कर्म आहे. ही कर्म तुम्ही टाळू शकत नाही. निषिद्ध कर्म आहे दारू पिणं, व्यसन करणं, दुसऱ्यांच्या पैशावर डोळा ठेवणं, अशा अनेक प्रकारचे जे पाप कर्म आहेत त्याला निषिद्ध कर्म म्हटलं आहे, म्हणजे ती कधीच करू नये. काम्य कर्म म्हणजे जे कर्म केल्याच्या नंतर आपल्याला मोबदल्याची अपेक्षा असते. उदाहरणार्थ आपण नोकरीला गेलो किंवा व्यवहार केला, व्यापार केला तर त्याच्यापासून पगार किंवा जो फायदा मिळणार ते काम्य कर्म झालं. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे वर्षातील काही ठराविक दिवशी आपण कर्म करतो. उदाहरणार्थ जर श्राद्ध असेल, लग्न असेल, गणपती असेल, म्हणजे निमित्ताला धरून जे केले जातात ते कर्म असतात. मग कर्म मार्गाचा अवलंब करताना आपल्या हातून बरे वाईट कर्म घडतात. त्या कर्मामुळे प्रारब्ध, प्रारब्धामुळे भोग आणि ते भोग भोगून संपवण्याकरता आपल्याला प्रत्येक वेळेला जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. मग कर्म मार्ग
मार्गातनं भगवंताची प्राप्ती करणं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी अशक्य आहे. मग दुसरा ज्ञानमार्ग. मग ज्ञानमार्गावर जर ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला आपला तेवढा संयम असावा लागतो आणि योग्य गुरु आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आणि ज्ञानाच्याबद्दल असं म्हटलं गेलं आहे, आत्ताचा पण तो अनुभव आहे बघा, तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल की आपल्याला जे संपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे त्याची सुरुवात झाली आणि थोडंसं देखील आपल्याला मिळालं तर आपण उरलेलं घ्यायच्या बदली जे आपल्याकडे आपण बोलतो ना अर्ध्या आळकुंडानं पिवळवणं, थोडंसं जरी ज्ञान मिळालं की आपल्याला वाटतं आता मी खूप मोठा शहाणा झालो, मला आता सगळं कळतंय, म्हणून आपण पुढचा मार्ग सोडतो आणि त्या जेवढं थोडंसं गाठील आहे त्याच्यात खेळत बसतो. म्हणजे ज्ञान मार्गातनं देखील भगवंताची प्राप्ती करणं शक्य नाही. 2 मार्ग बाद झाले. आता योग मार्ग हा सगळ्यात कठीण मार्ग आहे. कारण वेगवेगळे योगासनं आहेत, तपश्चर्या आहेत, मग पंचाग्नी साधन आहे, अनेक नावं आहेत. आपण बोलतो ना गुदन पीडन ते अवरोधन असे अनेक त्याच्यात गोष्टी आहेत. ते चांगदेव महाराजांनी जे 1400 वर्ष हठयोग करून जे प्राप्ती करून घेतलं तरी देखील ते अर्धवट राहिले होते. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. त्यांनी योग मार्गातनं तेवढे 1400 वर्ष जगले. परंतु जेव्हा शेवटी त्यांची परीक्षा झाली तेव्हा मग काय झालं की त्यांना 6 वर्षाच्या मुलीला आपलं गुरु करावं लागलं. चांगदेव म्हणे आजी जन्मा चांगदेव म्हणे आजी जन्मा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव मध्ये आजी जन्मालो, आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो, गुरुपुत्र झालो मोठाईचा, गुरुपुत्र झालो, गुरुपुत्र झालो मोठाईचा. 1400 वर्ष जगलेल्या आपल्या योग साधनेवर ज्यांनी मृत्यूला टाळलं असे 1400 वर्ष वयाचे चांगदेव जेव्हा ह्या लहान भावंडाच्या समोर आले तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपण 1400 वर्ष वाया घालवली. आणि त्यांना मग ती प्रचिती आल्यावर त्यांनी मुक्ताईला आपला गुरु केला आणि पुढे त्याचा उद्धार झाला. म्हणजे जो 1400 वर्ष योग मार्गाची साधना करून देखील ज्याला भगवंताची प्राप्ती होत नाही तर तुमच्या आमच्यासारख्यांचे आताचं आपलं आयुष्य किती असेल, खूप तर खूप 60 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत. ते पण काय ॲक्सिडेंट नाही झाला, खून नाही झाला तर, नाहीतर त्याच्यापुढे आपल्याला आयुष्य नाही. मग एवढ्याशा आपल्या तोकड्या आयुष्यात आपण या 3 मार्गातनं भगवंताची प्राप्ती करू शकत नाही. म्हणून आपण कलियुगाला नेहमी दोष देतो. 4 युग झाली, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. 3ही युग पहिल्याची चांगली होती. का चांगली होती? त्या 3 युगांमध्ये भगवंताचा संचार या मृत्यू लोकात होता. पहिलं जे भागवतामधले सगळे पहिल्याचे जे अवतार आहेत ते कधी झाले? कृतयुगात झाले. दुसरे त्रेतायुगात भगवान रामचंद्र झाले. द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण झाले. आणि ज्या वेळेस श्रीकृष्णाने मृत्यूचा स्वीकार केला 125 वर्ष त्यांची आयु होती आणि त्याच वेळेस या ठिकाणी कलियुगाचा प्रादुर्भाव झाला. कलियुगाची गोष्ट पण खूप मोठी आहे, पण मी सांगत बसलो तर आपला कीर्तनाची वेळ त्या गोष्टीत जेव्हा कलियुगाने परीक्षित राजाला सांगितलं की मला राहायला जागा दे, कारण का मी जे मला भगवंतानी सांगितलं आहे ते करण्याकरिता मी पृथ्वीवर आलो आहे. जर तू मला ठार मारलंस किंवा इथून हाकललंस तर सृष्टीच्या नियमाच्या विरोधात होईल. म्हणून परीक्षिती राजाने त्याला सांगितलं की कुठे कुठे राहायचं.
जिथे जुगार चालू असेल, जिथे व्यवसाय चालू असेल आणि ज्या ठिकाणी वाईट कर्म होत असतील या 3 ठिकाणी तू राहायचं. मग कलियुगाने असं सांगितलं की ही 3 ठिकाणं मला पूर्ण नाही, अजून एखादं ठिकाण मला द्या. मग परीक्षित राजाने विचार केला की सोनं असेल, ज्या ठिकाणी सोनं असेल त्या सोन्यावर तू राहू शकतो. आणि ज्या क्षणी त्याला ते वरदान मिळालं, परीक्षितीच्या राजाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता, त्या सोन्याच्या मुकुटावर जाऊन कली बसला आणि पुढे परीक्षिती राजाच्या हातनं गुन्हा घडला. ती मोठी कहाणी. मग सांगायचं तात्पर्य इतकं की कलियुगात जितके म्हणून वाईट गुण आहेत ते सगळे कलियुगात आहेत. आज देखील एखादी विपरीत गोष्ट घडली की आपण बोलताना काय म्हणतो, घोर कलियुग आहे. हे कलियुगामध्ये असं घडतंय. कलियुगामध्ये इतक्या सगळ्या वाईट गोष्टी असताना देखील एक चांगली गोष्ट भगवंतानी कलियुगाला दिली आहे. ती काय तर भगवंताच्या प्राप्तीचा सगळ्यात सोपा मार्ग. कलियुगामध्ये करावे कीर्तन, हरी नारायण देवे नारायण कलियुगामध्ये करावे कीर्तन, हरे नाम केवलम कलो नास्तेव 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 गतिर अन्यथा. कलियुगामध्ये केवळ आणि केवळ हरीचं नाम हे एकच साधन आहे. कशासाठी? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उत्तम गती मिळण्याचं दुसरं साधन नाही असं म्हटलं आहे. कशात म्हणजे सांगायचं तात्पर्य कीर्तन रूपी आपण सेवा करतोय म्हणून कलियुगामध्ये एक सगळ्यात चांगला सगळ्यात सोपा उपाय सांगितला आहे नाम मार्गाचा. आणि त्या नाम मार्गाचा आपण अवलंब केला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती या कलियुगात देखील विशेष असे अधिक सायास न करता न लगती सायास जावे वनांतर आपण म्हणतो ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपा असा उपाय आपल्याला भगवंताने दिला, तो कुठल्या नाम संकीर्तनाचा. आता आपण कीर्तनाचे आपल्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय हा नाम आहे. नामाचा संकीर्तन केल्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेणं हा आपल्या अभंगाचा विषय. मग कीर्तनाचे देखील अनेक प्रकार सांगितले गेलेत. 3 प्रकार आपल्याला माहितीचे आहेत. एक गुणकीर्तन, दुसरं लीला कीर्तन आणि तिसरं नाम संकीर्तन. आता गुणकीर्तन म्हणजे काय? भगवंताच्या गुणाचं वर्णन करणं. भगवंताचे किती गुण आहेत तर भगवंताला 6 गुण म्हटले गेले. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वस्ती जेत तया नाम भगवंतू. म्हणजे हे 6 गुण म्हणजे यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुण जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी म्हणजे तो त्यालाच भगवंत म्हटलं गेलं. विठ्ठल विठ्ठल आणि हे 6 गुण भगवंताकडे असताना देखील भगवंताने हे 6 गुण स्वतःकडे न ठेवता या 6 गुणांचं वाटप करून टाकलं. भगवंताने स्वतःकडे काहीच ठेवलं नाही. तर यश हा पहिला गुण कोणाला दिला तर यशे थोरविला मारुती. यश हा गुण कोणाला दिला? मारुतीला. असं म्हटलं जातं की तुम्ही संपूर्ण जर मारुती रायाच्याबद्दल वाचलं किंवा ऐकलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मारुती रायाला कधीच अपयश त्याच्या पदरी पडलं नव्हतं. जिथे यश आहे मारुतीकडेच यश आहे. आपल्याला कुठच्याही गोष्टीत यशाची प्राप्ती करायची असेल तर आपण मारुती रायाची प्रार्थना केली पाहिजे. जे भगवंताला जमलं नाही, भगवंताला काय जमलं नाही? सीतेचा शोध करणं रामाला देखील शक्य झालं नाही, पण ते कोणी शक्य करून दाखवलं? हनुमंतानी. म्हणजे यश त्यांच्याकडे होतं. पहिला गुण यश. दुसरा श्री. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा. पैसा म्हणजे धन संपत्ती. हे कोणाला दिलं? विभीषण केला लंकापती. विभीषणाला सगळी लंका जिंकली, सोन्याची लंका जिंकली, सगळं धन धान्य जे काय मिळालं ते भगवंतानी लक्ष्मणाला तिथे गादीवर बसवू शकले असते, परंतु भगवंतानी ते विभीषणाला देऊन टाकला. हा झाला दुसरा गुण. तिसरा गुण कुठचा? औदार्य. औदार्य देऊन सांगा कोणाला दिलं असेल? कर्णाला. औदार्य देऊन कर्णा हाती. म्हणजे कर्णासारखं औदार्य कोणाकडे नव्हतं. कर्ण सर्व काय त्यांनी शेवटी आपल्या अंगावरचं जे कवच देखील काढून दिलं. इतका कर्ण
उदार होता. म्हणजे हे 3 गुण त्या तिघांना दिले. ह्याच्या पुढे चौथा गुण कुठचा? यशस्वी औदार्य. ज्ञान. ज्ञाने उपदेशीला कोण सांगा? चतुरानन म्हणजे ब्रह्मा. सगळं आपल्याकडचं जे ज्ञान होतं ते ब्रह्माला दिलं. चौथा गुण झाला. 5वा गुण कोणचा? ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. मग वैराग्य कोणाला दिलं? तर शुक मुनींना दिलं. वैराग्य देवनी बोधीला शुक म्हणजे शुकाकडे वैराग्य दिलं. शुकमुनी कुठचे? व्यासमुनीचे पुत्र, ज्यांनी भागवताची रचना केली. आणि सगळ्यात शेवटी काय होतं की ऐश्वर्य वाढविला अर्जुना. म्हणजे 6चे 6 गुण त्यांनी वाटून टाकले. इतका भगवान उदार होता. विठ्ठल विठ्ठल एखादा असेल तो सप्ताला गेला आणि कोणाची चप्पल चोरून नेली म्हणजे त्याला आपण लीला म्हणू शकतो का? ते मार खायचं लक्षण आहे. पण ती लीला नाही. आपल्याला असं वाटतं काय झालं, तुमच्या देवाने लोणी चोरून खाल्लं, मग आम्ही 2 चपला चोरल्या तर काय होतं? आम्हाला पण आमचं पण तुम्ही चरित्र गायला पाहिजे. तर तसं नसून भगवंताने जे लिहिलं, कारण का भगवंताच्या प्रत्येक कृतीच्या मागे काहीतरी उद्देश होता. भगवंताने कुठचीही गोष्ट विनाकारण केली नाही. म्हणून नाथबाबा या ठिकाणी एका अभंगामध्ये काय म्हणतात की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. बरोबर ना? मग सगुण चरित्र म्हणजे ज्यांचं चरित्र सगुण आहे, असं सगुण चरित्र कोणाचं असू शकतं? भगवंताशिवाय कोणाचं असू शकतं काय? आज आपण पोवाडे गातो, कोणाचे गातो? छत्रपती शिवरायांचे गातो, कारण काय त्यांचं कर्तृत्व तिकडं तेवढं होतं. संतांच्याबद्दल आपण म्हणतो, संतांचे अभंग म्हणतो, संतांच्या लीलांचं वर्णन करतो. हे कशाकरता करतो? कारण काय त्यांचं ते चरित्र म्हणजे त्यांनी जी लीला केली ती सामान्य तुमच्या आमच्या सामान्य जनाकरता होती आणि त्याच्याकडनं काहीतरी बोध घेण्यासारखा होता. म्हणून याला आपण दुसऱ्या पद्धतीने ह्याला गुणकीर्तन म्हणतात. आणि सगळ्यात शेवट नाम संकीर्तन. म्हणून आज आपण जे करतोय ते विठ्ठल 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 उपजली ह्या बालकाशी नाम नाही तयापाशी ओ दे तुडे. मग जर जन्मता बाळाला नाव नसतं, पण त्याचं जेव्हा नाव ठेवतो आणि त्या नावाने त्याला हाक मारली की ते बाळ त्या नावाला ओ देत असतं. म्हणजे आपण जेव्हा नाम संकीर्तन म्हणतो, भगवंताचं नाव घेतो, तर नावाला अत्याधिक महत्त्व आहे. एखादी वस्तू जरी आपण घ्यायला गेलो दुकानात आणि त्या वस्तूचं नाव माहिती नसलं तर आपण कसं मागणार त्याला? एखाद्या स्टेशन आहे, आपल्याला समजा कर्जतला जायचं आहे, जर कर्जत स्टेशनला नावच नसतं तर आपण कसं गेलो असतो? म्हणून भगवंताच्या नावाला महत्त्व आहे. भगवंताच्याच कशाला, तुमच्या आमच्या देखील नावाला महत्त्व आहे. आज आपल्याला कुठचा फॉर्म भरायचा असेल, काही करायचं असेल तर पहिलं आपलं नाव विचारलं जातं. मग जर आपल्या नावाला इतकं महत्त्व आहे तर भगवंताचं नाव किती महत्त्वाचं असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा असंच झालं, एक मोठे शेठजी होते. त्या शेठजीच्या घरी परप्रांतातनं म्हणजे असं समजा आमच्या कर्नाटकातनं असेल, एक माणूस नोकरीच्या शोधात गेला. त्याला काय मराठी नीट येत नव्हतं आणि त्याला समजत पण नव्हतं, परंतु इमानदार होता तो. त्या शेठजींकडे तो कामाला गेला आणि 5-6 दिवस त्यांनी काम केल्याच्यानं 7व्या-8व्या दिवशी त्या शेठजींना त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी सांगितलं की ते घोडं आहे, ते घोडं घे आणि नदीवर नेऊन त्याला पाणी पाजून परत आण. इमानदार माणूस होता. त्यांनी ते घेतलं, घोडं लगामाला धरलं आणि पाण्यापर्यंत नेलं. पाण्यापर्यंत नेऊन त्याला इतकं माहिती होतं की पाणी पाजताना लगाम काढायचा असतो. त्यांनी तो लगाम काढला, घोड्याने पाणी प्यायला, तर घोडं मजबूत होतं आणि त्यांनी कधी त्याच्या हाताला झटका देऊन ते घोडं पळून गेलं. हातात फक्त लगाम राहिला. आता हा कर्नाटकचा असल्यामुळे ह्याला भाषा नीट येत नव्हती. आता हा लागला बोंबलायला, घोडं पळालं आहे. आता बोंबलायचं पण कसं? तर एक त्याच्या ओळखीचा माणूस दिसला, त्याला माहिती हा माणूस रोज आपल्या शेठजींच्या इथे येतो. बरं, त्याला शेठचं पण नाव नाही माहिती. त्याच्या हातात होता लगाम याच्या. तर त्यांनी सांगितलं, ओ ऐका. बोले काय? तुम्ही जिथे जाताय ना तिथे त्यांना सांगा की तुमचं हे होतं ना ते ह्याच्यातनं पळालं.
आता त्यांनी सांगणाऱ्यांनी सांगितलं पण ते ऐकणाऱ्यालाही समजलं असेल काय काय तर नाही. म्हणजे आपल्याला जर नाव नसेल किंवा एखाद्या गोष्टीची व्याख्या नसेल तर आपल्याला ते वर्णन करणं शक्य नाही. भगवंताचं देखील आपण नामस्मरण करताना ठोस असं एखादा नाव पाहिजे तरच आपण करू शकतो. आपण सगुण आणि निर्गुण या गोष्टीचा वाद करतो. सगुण आणि निर्गुण, कोण म्हणतं सगुण श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात की निर्गुण श्रेष्ठ आहे. परंतु निर्गुण जरी श्रेष्ठ असला तरी तुम्ही आणि आम्ही जे आपण साधे लोक आहोत ते आपण त्या निर्गुण परमात्माचं ध्यान करू शकत नाही. का तर आपल्याला त्याचं जर स्वरूपच नसेल माहिती तर आपण कसं करणार. मग आपल्यासाठी काय आहे, सगुण परमात्मा आहे. मग सगुण परमात्मा म्हणजे काय तर विठ्ठल. कसा विठ्ठल, तो कमळेवर हात सुंदर आहे ते ध्यान उभे विठेवले, तो विठ्ठल असा आहे. मारुतीराय असे आहेत, गणपती बाप्पा असे आहेत. भगवंत हे सगुण साकार कोणासाठी झालेत, तुमच्या आमच्यासाठी झाले. मग ज्या वेळेस त्यांनी सगुण रूप घेतलं त्यावेळेस त्या रूपाला एक एक नाव देण्यात आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. नाव ठेवण्यात पण मोठी गंमत असते. एकदा एका माणसाला मुलगा झाला. आता त्या मुलग्याचं नाव काय ठेव, जुन्या काळातली गोष्ट आहे. त्याला काय सुचलं नाही म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं ठणठणपाल. आता ठणठणपाल लहान होता तोपर्यंत त्याला काय नाही. जेव्हा तो मोठा झाला आणि लोक त्याला ठणठणपाल म्हणून म्हणायचे त्याला खूप चीड यायचे. बोले माझ्या बापाला काय अक्कल होती की हे काय नाव आहे काय, ठणठणपाल असं कुठे नाव असतं काय. म्हणजे त्या बाप बिचारा साधा होता. कालांतराने तो बाप मेला आणि ह्याला नावाची खूप चीड आलेली. बोले आता ते त्या काळाची गोष्ट. आता आपण नाव बदलू शकतो. जर आपण ते त्या कस्टम हाऊसला जाऊन ते GR करावं लागतो. त्याच्यामध्ये आपलं नाव आणि पेपरमध्ये ॲड द्यायची असते. जर समजा मला माझं नाव बदलायचं असेल तर ते त्या ठिकाणी बदलून आणून आपण पेपरमध्ये आपलं नाव बदलतं. परंतु त्या काळात ती सोय नव्हती. मग त्याला आला वैताग. बोला आता इथे मला लोक ठणठणपाल म्हणून ओळखतात तर मी आता ह्या गावात राहणार नाही. आपण अनोळखी अशा गावात जाऊ आणि तिथे आपण वेगळं नाव ठेवू. रस्त्याने जात असताना त्यांना एक बाई दिसली. ती बाई शेण्या वेचत होती. त्यांनी सहज कुतूहल म्हणून तिला विचारलं की आता ह्याच्या डोक्यात नाव हा विषय होता ना. बोला आपण विचारू इथं का. तर ती बोला तुझं नाव काय. तर बोले माझं नाव लक्ष्मी. ठीक आहे. पुढे गेला. थोडा अंतर गेल्याच्यानंतर एक मैत चाललेलं. ते मैत चाललेलं तर त्यांनी ते सहज कुतूहल म्हणून त्या मैतामधल्या एका माणसाला विचारलं बाबा काय कोण मेलं आहे. तर बोलायचं की आमच्या गावातले मोठे शेठजी आहेत. बरं शेठजी आहे तर काय नाव. तर यांचं नाव अमरसिंग. अमरसिंग. आता झालं 2 उदाहरणं. तिसऱ्या टाईम गेले तर थोडे पुढे गेले तर एक भिकारी दिसला. आता हा पण थकलेला त्या भिकाऱ्याच्या बाजूला बसला. बोला बाबा काय कसं आहे बरं आहे. हां तुमचं नाव काय. तर बोले माझं नाव धनपाल. आता ह्यानी मग 3 नावं त्याला मिळाली आणि त्या 3 नावाचा त्याने विचार केला की जी गौऱ्या वेचत होती ती लक्ष्मी, जो मेला तो अमर आणि जो भीक मागतोय तो धनपाल. मग मी ठणठणपाल बरा. विठ्ठल 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 नावाला पण खूप महत्त्व असतं. आज पण देखील माहिती आहे तुम्ही लोक पेपरमध्ये याच्यामध्ये वाचत असाल की अमुक अमुक शेठला अमुक अमुक व्यक्तीकडनं खंडणी करता फोन आला. आता दाऊदच्या नावाने कोणी कोणाला फोन करेल त्या शेठला पण हा मैं दाऊद का आदमी बोल रहा है एवढे पाहिजे. आता पलीकडे तो दाऊदचा माणूस असतो की नाही माहीत नाही परंतु ते दाऊदचं नाव चालतं. मग त्याच्या नावावर तो शेठ घाबरून खंडणी पण देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकं की नावाला खूप महत्त्व आहे. आज देखील एखाद्या त्या गल्लीतला भरी तो चिंदीचोर भाई असला तरी त्या गल्लीतला दुसरा जर माणूस त्याला आपलं कुठचं काम करून घ्यायचं असेल तो तिकडे जाऊन सांगणार हे बाबा मी अमुक अमुक माणसाचा माणूस आहे. एखादा नगरसेवक असेल एखादा आमदार असेल तर आपण त्याच्या नावावर काही खपवतो आणि आपली कामं करून घेतो. मग सांगायचं तात्पर्य इतकं की जर सामान्य लोकांच्या नावाला जर इतकं महत्त्व आहे तर भगवंताच्या नावाला किती महत्त्व असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण आता धावतं घेऊ कारण काय आपली वेळ पूर्ण होत आली. बघा
नामाला पहिल्या दिवशी नामाचं आपण काय घेतो तर नामाचं वर्णन केलं आहे शास्त्रातनं किंवा संतांनी नामाचा गौरव केला तो अनेक प्रकारे केला. नाम सर्वात आधी आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम सर्वात आधी नाव आहे. नाम सर्वात मंगळ आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठल नाव आहे. नाव सर्वात मोठे आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहून वाढ नाम आहे. गगनाहून वाढ नाम आहे. गगनाहून वाढ नाम आहे. गगनाहून वाढ नाम आहे. नाव स्वरूप सत्य नावे गोड तिन्ही जीवे गोड तीन अक्षर अमृत जयाशी फिके पुढे किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अशा प्रकारे अनेक प्रकारे नामाचं वर्णन केलंय. आणि आपल्याला सर्वांना आवडतं असं जर प्रमाण असेल तर नाव हे सर्वात सोपं आहे. नामसंकीर्तन साधन पैसे होते नामाचं महत्व इतकं मोठं आहे की माऊलींनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 हे लिहिल्याच्या नंतर देखील त्यांचं समाधान झालं नाही. म्हणून त्यांना असं वाटलं की कुठेतरी अजून आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी 28-27 अभंग लिहिले हरिपाठाचे. आणि त्या प्रत्येक अभंगामध्ये त्याच्या सुरुवात आणि शेवट अशी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मग हरिमुख आपल्या मुखाने हरीचं नाम घेतल्याने इतकं पुण्याची प्राप्ती होते की आपल्याला त्या पुण्याची गणना करता येणार इतकं आपल्याला पुण्य मिळतं. जळतील पापे जन्मांतरीची म्हणजे अनेक प्रकारे. शेवटी मग माऊली अजून एक म्हटलंय की जो नामाशी विन्मुख आहे त्याला माऊलींनी पाप्याची उपमा दिली. नामाशी विन्मुख तो नरपापी. म्हणजे जो नामस्मरण करणार नाही त्याला माऊली पापी असं म्हणतात. मग ज्या माऊलींनी ज्या सर्व संतांनी या ठिकाणी नामाचं इतकं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते नाव कसं आहे अभंगाचं पहिलं सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे राम सत्य साच खरे 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 राम सत्य साच खरे राम सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे 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 तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने राम तेने तुटती बंधने तेने तुटती
बंधने येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने सत्य साच आणि खरं तिन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे. मग तुकोबारांनी एकच अर्थ जर असेल तर मग 3 वेळा का म्हटलंय तर त्याचं कारण इतकंच आहे की आपण मगाशी म्हटलं सत्य तू सत्य तू सत्य तू. चला एखादी गोष्ट आपल्याला पटवून सांगायची असेल तर आपण 3 वेळा म्हटलं तर असं त्याचं महत्त्व वाढतं. आपण बोलतो ना एखादी गोष्ट त्रिवार सत्य आहे किंवा नाही नाही नाही, मग असं म्हटलं की त्या शब्दाला किंवा त्या वाक्याला वजन येतं. म्हणून या ठिकाणी तुकोबारांनी सत्य साच खरे आणि कशाबद्दल म्हणताय तर भगवंताच्या नामाबद्दल म्हणतात. भगवंताचं नाव आहे सर्वात बरे. सर्वात बरे कसं तर या भगवंताच्या नावाने ज्या नावामुळे दगड तरले. आता ते उदाहरण मी सांगत होते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की दगडावर राम असं लिहिलं की दगड तरले. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं अनेक वेळा तुम्ही कीर्तनात ऐक. मग ज्या नामामुळे दगड तरले असतील तर निश्चितपणे तुकोबाराय म्हणतात की नाम विठोबाचे बरे. याला कुठचीच शंका उरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे तुकोबाराय तुम्ही म्हणताय की नाम सत्य आहे नाव बरं आहे, पण आम्ही जर नामाचा उच्चार केला की आम्ही सतत नामस्मरण केलं तर आम्हाला त्याचा काय फायदा मिळेल. जेने चुके फेरा कोणाला कोणी बांधून ठेवलं का या ठिकाणी ती बंधनं तुटणार आहेत तर नाही. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्या ज्या वेळेस संतांच्या अभंगांमध्ये बंधन हा विषय येतो तर ते भवाशी संबंधित असतो. भव या शब्दाचा अर्थ काय उत्पन्न होणे उत्पत्ती होणे किंवा होणे. मग भव म्हणजे होणे म्हणजे काय की पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म प्राप्त होणे आणि पुन्हा पुन्हा मरण प्राप्त होणे. शंकराचार्यांनी म्हटलंय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलुदुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मग हे कशाला म्हटलंय की कुठलं बंधन तुटेल तर आपण सतत भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्त होऊ. 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर आपल्याला जो मनुष्य जन्म प्राप्त होतो तो मनुष्य जन्म कर्माच्या फेऱ्यात अडकल्याच्या कारणाने आपल्याला पुन्हा पुन्हा गर्भवास सोसावा लागतो. आणि तो गर्भवास सोसताना भगिनींना माहिती आहे की जिच्या पोटात तो गर्भ वाढत असतो त्या गर्भाला किती त्रास असतो आणि त्या माऊलीला किती त्रास असतो. तर या सर्व त्रासांपासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही नामाची कास धरा भगवंताचं नामस्मरण करा. मग अभंगाचा अर्धचरण याच्यात असं म्हटलं की त्याने तुटती बंधने. आणि पुढे काय म्हणतात की उभयलोकी कीर्तीजने. तर नुसतं तुमची भवाची बंधन तुटणार नाही परंतु चारही जेवढी पण लोक आहेत त्या लोकांमध्ये तुमची कीर्ती वाढेल. आता कीर्ती वाढणं म्हणजे काय कीर्ती 2 प्रकारची असते. एक कुकीर्ती आणि एक सुकीर्ती किंवा एक आपण अपकीर्ती म्हणतो किंवा आणि एक चांगल्या प्रकारची कीर्ती. आता रावण आहे रावणाने जे वागला तर त्याचे लोक रावणाला ओळखतात त्याची कीर्ती आहे पण ती चांगली आहे का वाईट आहे. आता कैकईची पण कीर्ती आहे कैकई सगळ्यांना माहिती आहे. मग कैकईची कीर्ती चांगली आहे का वाईट आहे. कुठची तरी आपले जे ताया बसल्यात त्यांना जर मुलगी असेल तर कोणी आपल्या मुलीचं नाव कैकई ठेवलंय का. कोणाच्या आजी पंजीचं नाव कैकई होतं का तर नाही शोधून सापडणार नाही. कारण काय तिची अपकीर्ती आहे. तिने जे कर्म केलंय त्याच्यामुळे तिच्या नावाला बट्टा लागलाय याला अपकीर्ती म्हणतात. आणि भगवान रामचंद्रांनी केलं छत्रपती शिवरायांनी केलं लोकमान्य टिळकांनी केलं ज्यांच्यामुळे आपण आज त्यांचं सतत नामस्मरण करतो त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो. कशा करता कारण काय तुकोबारांनी म्हटल्याप्रमाणे उत्तमची उरे तुका म्हणे एका मरणाची सारे उत्तमची उरे केरते मागे उत्तमची उरे केरते मागे. तुका म्हणे एका मरणाची सारे उत्तमची उरे केरते मागे उत्तमची उरे केरते
तुका म्हणे उत्तम चिमुरे कीर्ती मागे उत्तम चिमुरे कीर्ती मागे करण्याची सारे तुका म्हणे मरण्याची तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे म्हणजे मरण आपण मगाशी म्हटलं ना की तुटती भवाची बंधने म्हणजे तुम्ही सर्वप्रथम मरण आणि जन्माच्या फेऱ्यातनं मुक्त होता आणि तुमची कीर्ती मागे उरणार तुमच्या मरणाच्या नंतर तुम्हाला किती वर्ष लोटली तरी तुमची कीर्ती मागे उरणार हे सगळ्या कीर्तिवान लोकांची आपण नावं घेतली पण आपल्या वारकरी संप्रदायात आपल्याला जे आवडते जे आपले संत आहेत त्यांची कीर्ती कशी आहे हे आपण त्या अभंगात म्हणतो उभारीला ध्वज तीही लोक उभारीला ध्वज तीही लोक चराचरी कीर्ती उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची पुढे त्याच्यात असं म्हटलंय की कोणाचं ना हे कोणाबद्दल म्हटलंय की निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ज्यांनी तीही लोकावर ध्वज उभारला त्यांची कीर्ती चराचरी पसरले म्हणजे आपला विषय काय अभंगाच्या दुसऱ्या चरणावर आपण चर्चा करत होतो की त्याने तुटती बंधने आणि उभयलोकी कीर्ती ज्यांची मग यांना कीर्तीचं प्राप्त होतं ठीक आहे आम्हाला कीर्तीची प्राप्ती झाली आणि आमची बंधनं पण तुटली परंतु त्याकरता काय करणं गरजेचं आहे ते अभंगाचं तिसरं चरण गाठे जाते गाते भाव जाते गाते भाव जाच्या गाठे भाव जाच्या गाठे भाव जाचे गाठे त्यासी भाव उठाओ त्यासी भाव उठाओ त्यासी लाभ उठाओ तुटते बंधने तुटते बंधने तुटते बंधने त्याचा लाभ मोठा मोठे त्याचे 2 मिनिटात तुम्ही मॅगी ते म्हणजे लगेच तुम्हाला हे होतं म्हणजे वेळ नाही जात त्याचप्रमाणे जर आपल्याला लाभ उठाबुटी हवा असेल तर आपला नामस्मरण करताना आपल्या मनात भाव असला पाहिजे मग मनात भाव असला आणि ज्याला भगवंताची प्राप्ती झाली अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील एक शबरी माता होती जिने शबरीने तिच्या भगवंताच्या प्रती तिचा मनापासून भाव होता आणि तिने अशा मनात जिद्द धरलेली की कधी ना कधी मला भगवंताची प्राप्ती होईल भगवंताची आणि माझी भेट होईल तिच्या मनातला शुद्ध भाव होता म्हणून काय झालं भगवंताने तिला दर्शन केलं दुसरं सुदामा ब्राह्मण जो भगवंताचा मित्र होता परंतु कर्मधर्म संयोगाने भगवंत राजा बनले आणि तो दरिद्री बनला मग त्याच्याबद्दल आपण ते एक प्रमाण देतो काय सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पेढीला सुदामा
वर कोणी गेला त्याच्या भेटीला गे शुद्ध भाव दे कोणीया गाव सोन्याचा दिला शुद्ध भाव दे कोणीया गाव सोन्याचा दिला शुद्ध भाव दे कोणीया गाव सोन्याचा दिला भाव दे कोणीया गाव सोन्याचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी गेला 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 ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होणारच. एक मुष्टीभर पोहे तो घेऊन गेला भगवंताकडे, परंतु त्याचा भाव शुद्ध असल्या कारणाने भगवंताने त्याला सोन्याचा गाव दिला. हे अभंगाचं तिसऱ्या चरणाचं आपण निरूपण केलंय. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा हे तरी मन देवा कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंगा नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंगा पुढे देवनाथ पांडुरंगा नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंगा नाथ पांडुरंगा नाथ पांडुरंगा नाथ पांडुरंगा. पुढे या अभंगामध्ये पुढचा भाग असा आहे की कीर्तनाच्या मध्ये भाव इतका होता नामदेवरायांचा की भगवान त्या कीर्तनामध्ये इतके तल्लीन झाले की नाचता नाचता देवाचा म्हणजे देवाचा पितांबर गळला तरी देवाला भान नव्हतं. म्हणजे त्या कीर्तनामध्ये किती ताकद असेल. नाही तर मी करतोय तर अर्धे लोक कंटाळलेत की कधी कीर्तन संपतं आणि की आपल्याला उठायला मिळतं. मग तसं नसून ठीक आहे, काय गोष्टी कमी जास्त असतात, पण आपण अभंगाचं निरूपण करतो. आपण शेवटच्या चरणाकडे आलेलो आहे. शेवटचं चरण घ्या. तुका म्हणे भोला 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 तुका म्हणे भोला
आपण जे अभंगांमध्ये अनेक ठिकाणी भोळा हा शब्द आलाय. भोळा हा शब्दाचा जास्तीत जास्त वापर आपल्या संतांनी केलेला आहे. मग भगवंताचं वर्णन असेल, भक्ताचं वर्णन असेल, त्यांनी भोळा म्हणून करतात. त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे की जो ज्या देवाची भक्ती करतो त्याप्रमाणे त्या देवाच्या प्रमाणे त्या भक्ताला स्वरूप प्राप्त होतं. मग ते बाह्य स्वरूप असेल किंवा त्याच्या स्वभावात तसा बदल होतो. जर हनुमंताचा भक्त असेल तो बलदंड असेल, जो भद्रकालीचा भक्त असेल तो तितका उग्र असेल, जो रामाचा भक्त असेल त्याचं आचरण तितकं पवित्र असेल. आणि आपण सर्व वारकरी विठ्ठलाचे भक्त असल्या कारणाने विठ्ठल जसा भोळा आहे तसं आपण देखील भोळे आहोत. विठ्ठल 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 एक धावता दृष्टांत आहे. एका गावात एक शेतकरी होता. त्या शेतकरी तो भोळा होता, खरोखर भोळा होता. आणि परंतु भगवंताचा तो भक्त होता. आणि त्याने एका ठिकाणी एका कीर्तनामध्ये म्हणा किंवा हरिपाठामध्ये म्हणा त्यांनी तो अभंग ऐकला. कुठला? आदिनाथ गुरु सकळ सकळ सिद्धांत. आणि त्याच्यातलं शेवटचं कडवं काय? गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोचविले. ज्ञानदेवा सार चोचविले. चोजविले. ते शब्द आहे चोजविले. आणि त्यांनी हे वाक्य ऐकलं. तो बिचारा अशिक्षित होता, तो भोळा होता. त्यांनी हे वाक्य पाठ केले. एकच वाक्य त्याला पाठ होतं. गैनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार चोजविले. तो सतत कितीतरी वर्ष ते एकच वाक्य म्हणायचा. आणि जेव्हा जेव्हा तो ते बैल जुंपायचा यायला आपलं काय म्हणतात त्याला आऊत जोत आहे किंवा ते पाणी काढायच्या मोठेत ना, तेव्हा देखील तो म्हणा. परंतु त्याच्या बोलण्यामागे ना एक चूक व्हायची. आणि ती काय चूक होती सांगतो मी. भगिनींची माफी मागून ते सांगतो, परंतु हा दृष्टांत आहे, सांगणं गरजेचं आहे. चोजविले ते जच्या जागेवर तो द म्हणायचा. घरी गेल्यावर म्हणून बघा काय त्याचा अर्थ होतो. आणि तो कितीतरी वर्ष तेच म्हणत होता. ज्ञानदेवा सार चोजविले, त्या जच्या जागेवर तो द म्हणायचा. आणि म्हणता म्हणता मध्ये तो आपल्या भोळ्या भक्तीने म्हणायचा. आणि एक दिवशी त्या ठिकाणी एक महात्मा चालले. ते महात्मा ज्ञानी होते. आणि त्यांना म्हटलं अरे हा केवढं मोठं पाप करतोय, हा म्हणतोय ते चुकीचं म्हणतोय. मग त्यांनी त्याला जाऊन सांगितलं बाबा इकडे. बोलतो काय तू जे म्हणतोय ते काय म्हणतोय? अमुक अमुक म्हणतो. मग तू चुकीचं म्हणतोय, मग तू अशा प्रकारे म्हण. तर त्याला एवढ्या वर्षाची सवय होती, त्याला म्हणताच येईना. मग त्या महात्म्यांनी सांगितलं की ठीक आहे तू हे चुकीचं म्हणतोय, ह्याच्या पुढे तू म्हणायचं नाहीस. आता तो भोळा होता. त्याने त्या महात्म्याचं ऐकलं आणि त्यांनी बोलायचं ते एक वाक्य तो अभंगाचा बोलायचं ते बोलायचं त्यांनी बंद केलं. ते बंद केल्यामुळे त्याला तो अत्यंत दुःखी असायचा. कारण की ते कितीतरी वर्षाचा त्याचा तो नियम होता. आणि त्याची भक्ती भोळी होती. जितकं दुःख त्याला झालं तेवढंच दुःख परमेश्वराला झालं. आणि परमेश्वराने त्याच दिवशी रात्री जाऊन त्या महात्म्याच्या स्वप्नात सांगितलं की तू त्या शेतकऱ्याचा अभंग म्हणायचा का बंद केलास? तर त्याने सांगितलं की देवा तो चुकीचा म्हणत होता. अरे तो चुकीचा म्हणत होता, कसा पण म्हणत होता, पण त्याचा भाव आणि त्याची भक्ती ही भोळी भक्ती आणि त्याचा भाव शुद्ध असल्या कारणामुळे तो जसा बोलतोय तसं त्याला बोलू दे, जाऊन त्याला सांग. मग दुसऱ्या दिवशी तो गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू जसा बोलत होता तसंच बोल. मी जाऊन पोथीमध्ये बघितलं, तुझं खरं आहे, माझं चुकलं. विठ्ठल 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 मग या ठिकाणी वाक्य काय? या ठिकाणी चरणाचा अर्थ काय होतो की भक्त किती जरी भोळा असला परंतु तो शुद्ध भावाने शुद्ध भक्ती तो जर करत असला तर तो कळी काळाला देखील जिंकू शकतो. या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगितलं. छोटासा दृष्टांत आहे, तो दृष्टांत देतो आणि आपण आपल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देऊ. आपण सगळे अभंग म्हणतो. यमधर्म सांगे यमदूता तुम्हा नाही तेथे सत्ता. हे कुठे तुम्हाला होय हरिकथा सदा घोष नामा. सदा घोष नामा. ज्या ठिकाणी सदा नामाचा घोष होतो त्या ठिकाणी यमराज आणि आपल्या यमदूतांना सांगितले त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता नाही. आता मग जर असं मी म्हटलं तर एखादा शहाणा असेल तो विचारेल की तुम्ही म्हणता की जिथे हरिनामाचा घोष चालू आहे तिथे यमदूत जाऊ शकत नाही.
तर मग ताजुद्दीन बाबाला कीर्तन करताना मरण कसं आलं? आलं ना ताई? आलं. मग या प्रश्नाचं उत्तर काय की ती त्यांची इच्छा होती की मला कीर्तन करताना मला मृत्यू आला पाहिजे. मृत्यू आपण वाईट समजतो, परंतु जे खरे संत आहेत ते मृत्यूला वाईट समजत नाही. मृत्यू जिथे होतो तिथे लगेच दुसऱ्या जन्माला सुरुवात होते. म्हणजे मृत्यू ही चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. मग बाबांनी त्या ठिकाणी स्वतःहून मागून घेतलं होतं, म्हणून त्या ठिकाणी त्यांना मृत्यूची प्राप्ती झाली. त्यांना माझ्या मते मोक्षाची प्राप्ती झाली. म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो ना, जिंको जाणे कळी काळा. तो भक्त कितीही भोळा असला तरी तो मृत्यूवर ताबा मिळवू शकतो. मृकुंड ऋषींचा पुत्र होता मार्कंडेय. त्या मार्कंडेयाला असं सांगितलं की त्याला फक्त 16 वर्ष त्याला वय होतं आणि त्याला सांगितलं की 16 वर्षाचा ज्या क्षणी होईल त्या क्षणी त्याला मृत्यू होईल. मृकुंड ऋषी खूप ज्ञानी होते. त्यांना कळलं की जर ह्याच्या नशिबात 16 वर्षी मृत्यू लिहिला असेल तो कोणीही किती मोठा असला तरी ते मृत्यू टाळणं शक्य नाही. मग त्यांनी काय सांगितलं की शंकराचं नाव घेत जा, बघू पुढे काय होतं. मग आज जे आपण महामृत्युंजय मंत्र म्हणतो, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षी यमामृतात, हा मंत्र आपण जो म्हणतो ना, त्या मंत्राची उत्पत्ती मार्कंडेय ऋषींनी केली. ते ऋषी नव्हते, ते लहान लेकरू होतं 16 वर्षाच्या आधीचं, आणि त्यांनी मंत्राचा जाप करत असायचे. आणि ज्या वेळेस त्यांना 16 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस यमराज त्यांना घ्यायला आले. तर त्या मंत्राचा आणि त्यांच्या भक्तीचा प्रभाव इतका मोठा होता की साक्षात शंकर भगवान आले तिकडे आणि त्यांनी यमराजाला पर्वत पाठवले. हे आपल्या अभंगाच्या 4थ्या चरणाचा मतीर्थ जाणो जिंको जाणे कळी काळा. म्हणजे मार्कंडेय मुनीने आपल्या भक्तीच्या बळावर मृत्यूवर देखील विजय मिळवला. या ठिकाणी आपल्या अभंगाचं निरूपण संपलेलं आहे. आणि ज्या संतांच्या कृपेने ज्या संतांचे आपण अभंग घेतो आणि त्याच्यावर आपण कीर्तन करत असतो त्या संतांचं एकदा आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.